हरिओम. आज गुरुवार 25 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की अखंड अनुसंधान ठेवण्याकरता काय करावं. भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो. म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्म घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेने सर्व घडत आहे अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली म्हणजे भगवंतावर प्रेम जडतो. जे जे काही करायचंय ते भगवंताकरता करावे म्हणजे पाप पुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हतं आणि अतिथीला भगवत स्वरूप पाहावं असं शास्त्र आहे. तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणं हे वाईट असलं तरी ती भगवंताकरता केल्यामुळे तिचं पाप त्याला नाही लागलं. निदान कर्म झाल्यावर तरी भगवंताचं स्मरण करून ते त्यांना अर्पण करावे म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल. आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते ना तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणं कठीण आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडतंय ते भगवत प्रेरणेने त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडतंय अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हेही साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावं. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असतं. सध्या आपलं उलट चाललंय. आपण देहाने पूजा करतो, यात्रा बित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरता कष्ट करते. नवऱ्याचे कदाचित ती फारसे काहीतरी फारसं करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसं प्रपंचात सर्वांकरता सर्व करावं पण मनात मात्र मी रामाचा आहे हे अखंड स्मरण ठेवावं. आपलं स्टेशन ठरवून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील. उभं राहावं लागेल, निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील, पण स्टेशनावर उतरल्यावर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसं भगवंताचं ध्येय निश्चित करून निश्चित ठरवून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरतं महत्व येतं. ध्येय मात्र आधी निश्चित करावं. भगवन नाम हे भगवत कृपेसाठी घ्यावं, कामनापूर्तीसाठी नसावं. नामच ध्येय गाठून देईल. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावं. आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावं. पण ते साधत नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावं. वाचलेलं विसरेल, पाहिलेलं विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरण घट्ट धरलेलं भगवंताचं अनुसंधान कधी विसरायचं नाही. कलियुगात अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.